वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्य निवडणूक आयोगाचे मोघम आणि स्पष्टता नसलेले निर्देशच निवडणूक यंत्रणेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहेत का, असा सवाल आता उपस्थित झालाय। आणि त्याला कारण ठरलंय राज्य निवडणूक आयोगाचा 2 डिसेंबरचा आदेश। मतमोजणी 21 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश कोर्टाने दिल्यावर आयोगाने तातडीने एक आदेश जारी केला आणि त्यानुसार ईव्हीएम 21 डिसेंबर पर्यंत साठवून ठेवण्याबाबत निर्देश दिलेत। मात्र या आदेशातला 5वा मुद्दा सगळ्याच निवडणूक अधिकाऱ्यांची झोप उडवणारा ठरलाय। गोंधळलेल्या काही अधिकाऱ्यांनी आधीच सील होऊन आलेल्या ईव्हीएम मशीनचा स्विच बंद आहे की नाही हे तपासण्याची कृती केली आहे। असाच प्रकार गोंदिया जिल्ह्यामधल्या सालेकसा इथे घडलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।